लागते 3, 8, 13, 18 हे एक अंकगणित 3D अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. याच्यामध्ये काय काढावं लागते आपल्याला? टी-एन व पद काढावं लागते. टी-एन काढावं लागते म्हणजे यांची किंमत, अरे काय ठेवावं लागते यांची किंमत? यांची किंमत एनच ठेवावं लागते. जेव्हा जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येईल की टी-एन काढा तर तेव्हा यांची किंमत एनच ठेवा. समजा तुम्हाला प्रश्न आला टी-17 काढा तर यांची किंमत किती ठेवसाल? 17. समजा तुम्हाला म्हटलं टी-12 काढा तर तुम्ही यांची किंमत 12 ठेवसाल. पण म्हटलं की टी-एन काढा म्हणजे टी-एन ची किंमत, टी-एन काढताना यांची किंमत एनच ठेवायची. म्हणून आधी आपल्याला जे जे विचारलं ते लिहू. टी-एन काढायला सांगितलं आधी. ओके, बघा मग आता याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू सांगा मला काय आहे? डी ची बघा काय आहे? याच्यातून हा वजा करा तेव्हाच्या तेव्हाच 5 आहे. आणि काय काढायला सांगितला? टी-एन काढायला सांगितला. मग टी-एन काढायला सांगितला तर यांची किंमत तुम्ही काय ठेवसाल? एनच ठेवसाल. आणि हे अशी लिहिलं तरीही चालते, काहीच विषय नाही. यांची किंमत एनच ठेवा असं म्हणायचं आहे. जसं आपण डी च्या जागी 5 ठेवणार, जसं आपण एच्या जागी 3 ठेवणार, तसं यांच्या जागी एनच ठेवायचा म्हणजे यांची किंमत बदलायचीच नाही असा त्याचा मतलब आहे. कळून आलं का? समजून आलं का? हा, हे तुमच्या सोयीसाठी लिहून दिलं, नाही तर असं काही नसते, लिहत नसतात. मग आता बघा त्यांचं म्हणणं आहे टी-एन काढलं. चला टी-एन हे कुठंतरी असं निघालं, असं काहीतरी निघेन ना, त्या दिवशी निघालं होतं असं काहीतरी निघेन ना, त्याला सोडवल्यानंतर असं काहीतरी निघेल. हा 5च असेल असं नाही, काहीतरी निघेल. मग त्यांचं म्हणणं आहे त्याच्यावरून याच्यावरून समजा 5वं पद विचारलं, तुम्ही यांच्या जागी काय ठेवसाल? मग 5 गुणिला 5 वजा 4 25 वजा 4. समजा तुम्हाला याच्या जागी 7वं पद विचारलं असतं तर तुम्ही काय ठेवलं असतं? यांच्या जागी 7 ठेवलं असतं. हे काय केलं आपण? टी-एनचा एकदा फॉर्म्युला वापरला, हे असं काढलं, असं काढून यांच्या जागी जो ठेवायला पाहिजे तो ठेवून उत्तर काढायचं आहे, जे त्यांना विचारलं ते. मग आता त्यांनी काय विचारलं तर टी-एन काढा आणि त्याच्यावरून काय काढा म्हणते? 30वं पद काढा. कितवं पद? 30वं पद म्हणजे टी-30 काढा. मग टी-30 जर कधी काढायला सांगितलं तुम्ही परत वापस टी-एनचा फॉर्म्युला वापरसाल काय? नाही, तर हे असं जे तयार होईल ते वापरायचं. पण आता हे काय तयार होईल ते पाहू आपण. चला, टी-एनचा वापरून फॉर्म्युला सगळ्यात आधी. टी-एन बरोबर बोला ए प्लस n-1 आणि मल्टिप्लाइड बाय डी. टी-एनच्या जागी टी-एनच ठेवा लागेल की अजून काय ठेवा लागेल? टी-एनच. एच्या जागी 3. n-1 म्हणजे काय मायनस काय? n-1च. डी च्या ऐवजी 5. चला याला सोडवू. टी-एन बरोबर 3 अधिक याला मल्टिप्लाइड बाय 5n वजा 5 म्हणजे टी-एनचं उत्तर काय आलं तर 5n. आणि हा 3 5 गेले तर वजामध्ये 2. 3 5 गेले तर वजामध्ये 2. म्हणजे हे आपलं काय भेटलं? जनरल टर्म भेटला, आपलं सामान्य पद भेटला आपलं या प्रॉब्लेमच्या साठीचा 5n वजा 2. आणि आपल्याला आता कितवं पद पाहिजे? 30वं पद पाहिजे. म्हणून टी-30 बरोबर क्वेश्चन मार्क म्हणजे यांची किंमत किती ठेवा? 30 ठेवायची. चला फॉर्म्युला लिहा हा वाला. टी-एन बरोबर 5n वजा 2. मग 5 गुणेला वजा 2 5 त्रिक 15 त्याच्यावर 1 0 वजा 2 म्हणजे किती होणार? 148. समजलं का? आता हा 148 काढताना आपण टी-एनचा परत फॉर्म्युला वापरला का? नाही, तर आपण हा जनरल पद वापरलं. अशा प्रकारचं ते आगळं वेगळं गणित आहे. पहिल्या नंबरचा तुम्ही प्रश्न लिहिलेला, हे उत्तर लिहा.